नमस्कार, मी मैत्रेय सोनपेटकर, इयत्ता 6वी, ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे. आज आपल्यासमोर मनीषाचा बिछाना या नाट्यछटेचे अभिवाचन सादर करत आहे. लेखिका आहेत अर्चना देगावकर. पार्श्वभूमी: मनीषा एक 6-7 वर्षांची मुलगी. अंगात नाईटगाऊन, इकडे तिकडे पाहत नजर चुकविल्याप्रमाणे चोरट्यासारखी स्टेजवर येते. आल्यावर परत एकदा वळून कोणी पाहत नाही ना याची खात्री करून घेते. मग डोळे चोळून एक दबलेली जांभई देते. थोड्या रुसलेल्या आवाजात बोलू लागते. सगळे जण मजेत झोपले. अगदी डाराडूर घुरतात नुसते. पण इतकी रात्री झाली तरी मला झोप मात्र येतच नाहीये. किती वेळ नुसतं डोळे मिटून पडून राहायचं. आकडे मोजले, 1, 2, 3. पाडे म्हटले, बे के बे, बे दुने 4. म्हणत केवढ्या तरी मेंढ्या देखील मोजल्या. 100, 99. पण झोपेचे नावच नाही. कुठे गेली आहे कोणास ठाऊक. आई हळूच अंगावर पांघरून घालून गेली तेव्हा मी झोपेचे सोंग घेतले. शहाण्या मुलीसारखी गुपचूप पडून राहिले. पण मग मात्र बाई मला अगदी कंटाळा आला. झोपच येईना. खरं सांगू, आज माझ्या लक्षात आलं, माझा बिछाना अगदी वाईट आहे आणि 1 नंबरचा विचित्र आहे. कसंही झोपलं तरी टोचतो आणि उशी तर अशी आहे, मजेशीर आहे म्हणून सांगू. जिथे डोकं टेकवावं तिथे आपले एक टेंगुळ हजर. कशी ठेवा मानच अवघडते अशी आडमुठी आहे. अन पांघरून तर कधी अंगावर टिकतच नाही. सतत पलंगाच्याच खाली लोळण घेत असतं, अगदी एखाद्या हट्टी मुलासारखं. म्हणून मी आज ठरवले, अशा विचित्र बिछाण्यावर मुळी सुद्धा झोपायचं नाही. चैनच पडत नाही हो त्याच्यावर. म्हणून तर मी घरातल्या सगळ्यांचा डोळा चुकवून अशी रात्रीची बंगल्याबाहेर आले आहे. किती छान वाटते बाहेर. थोडी थंडी आहे पण तरी हवा मस्त आहे. आपल्या मोत्या कुत्रा काय करत बसेल. हे काय अंगाचा मुळकुट करून कसा शांत झोपलाय. अरे चा, जाग आली वाटतं गुलामाला. मोत्या मोत्या ओरडू नकोस, ही मनीषा आहे. वेडपट, माझ्यावर भुंकतोस. काय विचारतो, झोपत का नाहीस. अरे माझा बिछाना अगदी साफ बंडल आहे. झोपतच येत नाही मला त्याच्यावर. म्हणून म्हटलं जरा बागेत फेरफटका मारावा. काय म्हणतेस, तुझ्याजवळ झोपू. छे छे छे, किती हे खडे, केवढी माती, किती टोचते जमीन. तू बरा शांत झोपतोस अशा जागी. धन्य आहे हो तुझी. काय म्हणतोस, मी नखरे करते. मोत्या, फारच चुरू चुरू बोलायला लागला आहेस. उद्या सकाळी यायला सांगून तुझ्या गळ्यात साखळी अडकवते की नाही ते बघ. हे काय रडायला लागलास. बरं नाही सांगणार, झोप तू आपल्या शांत. मी जाते तिकडे फिरायला. हे कोण, कोंबडे दादा. झोपमोड झाली की काय माझं मिळे. कुकुच्चुकू कुकुच्चुकू कुकुच्चुकू. अहो केवढी ही कलकल. लोकांना वाटेल सकाळच झाली. काय विचारता, रात्रीची का हिंडतेस. आता तुम्हीच सांगा. जर कडक बिछाण्यामुळे झोपच येत नसेल तर माणसाने करावं तरी काय. अशा वेळी इकडे तिकडे पाय मोकळे करावेसे वाटणार नाही का. काय म्हणता, तुमच्या खुराड्यात झोपू. हे काय कोंबडे दादा, तुम्ही आणि कोंबडी ताई दांडीवर बसल्या बसल्या झोपता. केवढं आश्चर्य. पडत कसे नाही हो तुम्ही. हे म्हणजे अगदी जंगल जिमच्या बारवर बसून झोप काढण्यासारखं विचित्र आहे. ऑलिम्पिक मध्ये सुद्धा असा पराक्रम कोणीच करत नाही. दांडीवर बसते. ऐक कोंबडे दादा, तुमचं खुराड तुम्हालाच लखला बसो. गुड नाईट. काय या प्राण्यांची अजब तराप. मोत्या माती वाळूत मजेत झोपतो. कोंबडा दांडीवर तोल सांभाळत विश्रांती घेतो. बगळे दादा तर म्हणे तळ्याभर पाण्यात झोपतात, ते देखील एका पायावर. आहे की नाही कमाल. पण त्याही पेक्षा अजब तर आहे वटवाघुळाची. ते काय करते, एखादी जुनाट फांदी निवडतं व त्याच्यावर खाली डोकं वर पाय असं लटकतं, उलट लटकतं आणि निवांत झोपतं. बापरे, या प्राण्यांच्या सर्व तऱ्हा पाहिल्या म्हणजे असं वाटतं की माझा मऊ मऊ गुबगुबीत करी, उशीची आणि उबदार
बिछावण्याची सर दुसऱ्या कशालाच येणार नाही. मित्रांनो, जाते मी आता झोपायला. तुम्ही पण झोपा हा. गुड नाईट. थँक्यू. धन्यवाद.